आत्मसाक्षात्कार अनुभव भक्तांची आंतरिक स्थिती दाखवतात. रोज झोपण्याआधी एक आत्मसाक्षात्कार अनुभव ऐका. रात्रभर तुमच्या अचेतन मनात प्रक्रिया होईल व तुम्ही मुक्तीकडे वाटचाल कराल. नमस्ते, मी श्रीदेवी आंध्र प्रदेश विजयवाडा येथे राहते. वर्ष 2024मध्ये सत्यलोकमध्ये झालेल्या ऐश्वर्य सहस्रनाम हवनात मला आलेला अनुभव सांगत आहे. सत्यलोकमध्ये चालत असताना मी माझ्या जन्मस्थानी माझ्या घरी आहे असे मला वाटत होते. मला खूप आनंद झाला होता. आम्हाला दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून मी हवनात मनपूर्वक भाग घेतला. मी जेव्हा परमज्योतींच्या दर्शनासाठी गेले तेव्हा मला विजेचा झटका बसला आणि माझ्या शरीरात कंपन सुरू झाले. ते खूप शक्तिशाली होते. मला सत्यलोकला आणून माझ्यासाठी प्रक्रिया केल्याबद्दल श्री परमज्योतींविषयी मी कृतज्ञता भावनेने भरून गेल्याचे मला जाणवत होते. माझे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते आणि हृदय कोमल झाले होते. परमज्योतींचा प्रकाश माझ्या शरीरात सगळीकडे झिरपत होता. मी बसले व डोळे बंद केले तेव्हा मी वाहून नेत असलेले अनेक जन्मांपासूनचे माझे दुःख बाहेर पडले व मी रडू लागले. थोडा वेळ हेच चालू होते. प्रक्रियेनंतर मला अगदी शांत वाटत होते. अशी शांतता मी आधी कधीच अनुभवली नव्हती. माझ्या भोवतालची प्रत्येक गोष्ट अनमोल व मूळ रूपात दिसत होती. मला खूप आनंदी व परिपूर्ण वाटत होते. परमज्योती संपूर्ण सत्यलोक भरून टाकतात हे मी स्पष्टपणे बघू शकले. मी बघितलेल्या इतर कुठल्याही तीर्थक्षेत्रात इतकी शांती व पवित्रता मला दिसली नाही. सत्यलोकहून परत जाताना माझ्यातील शांती व स्थिर चित्ततेला गोंधळ व कर्णकटू वातावरणाने स्पर्शही केला नव्हता. मला अजूनही तीच शांतता आतमध्ये जाणवत आहे. प्रत्येक गोष्ट मला निर्मळ व अनमोल दिसते. या शांत स्थितीत आम्हा भगवानांसोबतचे माझे नाते व बंधन खूप जास्त विकसित झाले. अशा प्रचंड अनुग्रहासाठी व माझे आयुष्य संपूर्णपणे बदलण्यासाठी श्री परमज्योतींची मी अत्यंत आभारी आहे.